सर्वसामान्यांचा। पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील 3 तोळे सोन्याचे दागिने जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यास MIDC चुंचाळे पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे। विलास महादू ढवळे वय 43 राहणार नवनाथ नगर अंबड मूळ गाव दिंडोरी असे संशयिताचे नाव आहे। दिनांक 26 ऑगस्ट रोजी संजीव नगर येथील राधाकृष्ण चौकातील एका घरात पाणी पिण्याच्या बहाण्याने संशयिताने वयोवृद्ध महिला राधाबाई गुंजाळ यांच्या घरात घुसून त्यांना हात चपाटीने मारहाण करून तसेच तिचे पाय हात बांधून तिच्या गळ्यातील तब्बल 3 तोळे सोन्याचे दागिने चोरून पळ काढला होता। या प्रकरणी वयोवृद्ध महिलेच्या सुनबाई प्रगीता प्रकाश गुंजाळ त्यांनी अंबड चुंचाळे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता। त्याच चोरीच्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक पाटील व त्यांच्या पथकाने संपूर्ण परिसरात CCTV तपासून चोरी करणाऱ्या संशयिताला 24 तासाच्या आत अटक करून जेरबंद केले आहे। तसेच त्याला खाक्या दाखवल्या असता त्याने चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी संशयिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावली आहे। तब्बल 24 तासाच्या आत पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या या चोरट्यास अटक केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील, जनार्दन ढाकणे, हेमंत आहेर, श्रीहरी बिराजदार, किरण सोनवणे, जितेश शिंदे आदींनी केली आहे। संजीवनगर परिसरातील 25हून अधिक CCTVची तपासणी पोलिसांनी तांत्रिक कौशल्य वापरून संजीवनगर व आजूबाजूच्या परिसरातील 25हून अधिक CCTV फुटेजची तपासणी केली। यावेळी संशयिताच्या हालचाली लक्षात आल्यानंतर त्या आधारे पोलिसांनी 24 तासाच्या आत त्याला ताब्यात घेतले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।